नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण महा टीईटी बघतोय, टीईटीचा सिलेबस कव्हर करतोय आणि यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र 30 प्रश्न या ठिकाणी दिसून येतील आणि आज आपल्याला तीच बघायचं आहे. बालमानसशास्त्रावरचं हे आजचं सेशन महत्त्वाचं असणार आहे. इकडे 30 आणि इकडे 30 खूप जास्त प्रश्न या ठिकाणी येतात आणि आजच्या टॉपिकमध्ये आपण त्यातला बेसिक एक भाग जो आहे तो म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र तो कव्हर करणार आहोत. आपल्या समोर जे पुस्तक आहे ते टीईटी पेपर 1 आणि 2 शिक्षक पात्रता परीक्षा बी पब्लिकेशन अजित कुमार संपादित पुस्तक आपल्या समोर आहे. त्यातून आपण हे सेशन कव्हर करतोय. शैक्षणिक मानसशास्त्र शास्त्र म्हणजे काय? शास्त्र म्हणजे विळा आणि मानसशास्त्र म्हणजे मन व वर्तणूक यांचा अभ्यास करणारं विज्ञान आहे. बघा इंटरेस्टिंग आहे. सॉरी शास्त्र म्हणजे विज्ञान इथे यांचं टायपिंग मिस्टेक झाली. विज्ञान आहे शास्त्र आणि मानसशास्त्र म्हणजे काय तर मन आणि वर्तणूक यांचा अभ्यास करणारं विज्ञान. मनाचं आणि आपल्या वागण्याचं या दोघांचा अभ्यास करणारं हे शास्त्र आहे. सायकोलॉजी हा शब्द बघा, स्पेलिंग जरा लक्षात घ्या. सायकोलॉजी आधी पी येतो, नंतर मग SY पासून सुरू होते सायकोलॉजी. फक्त आधी तो पी लावायला लक्षात ठेवा. त्या पीचा उच्चार आम्ही करत नाही. सायकिओ म्हणजे आत्मा आणि लॉगस म्हणजे शास्त्र. ग्रीक शब्द आहे. आला पूर्ण हा शब्द ग्रीक शब्दावरून आलाय. याला आम्ही आत्म्याचं शास्त्र असं म्हणतोय. काय म्हणतोय? आत्म्याचं शास्त्र असं आपण याला म्हणत असतो. हे तुम्हाला माहित असावं. ग्रीक काळातली संकल्पना आहे. काही तज्ज्ञांनी यावर आक्षेप सुद्धा घेतलेला होता, कारण आत्मा ही गोष्ट आपण पाहू शकत नाही. आत्मा ही गूढ, अमूर्त आणि सिद्ध न करता येण्याजोगी संकल्पना आहे. त्यामुळे आपण याचा शास्त्रशुद्ध अभ्यास कधीही करू शकत नाही असं काही तत्ववेत्यांचं म्हणणं होतं की आपण याचा शास्त्रशुद्ध अभ्यास कधीच करू शकत नाही. म्हणून त्या काळी मानसशास्त्र म्हणजे मनाचं शास्त्र किंवा मानसिक जीवनाचं शास्त्र अशी व्याख्या करण्यात आली. बघा मन, माइंड, आपण म्हणतो ना माइंड गेम, मनाला जाणण्याचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. पण आत्मा आणि मन या दोन्हींचे निरीक्षण, प्रयोग, चिकित्सा आपल्याला करता येत नाही. म्हणजे मन हे इतर अवयवाप्रमाणे डोळ्याने पाहता येत नाही, त्याचं अस्तित्व दाखवता येत नाही. हे अभ्यासकांच्या नंतर लक्षात यायला सुरुवात झाली. मग आता याला शास्त्रीय आधार कसा द्यायचा हा विषय होता ना. याला आम्ही शास्त्र म्हणतोय. शास्त्र का म्हणायचं मुद्दा तो आहे. मग त्यातून जर्मनी, ऑस्ट्रियामधले काही शास्त्रज्ञांनी प्रयोग करायला सुरुवात केली आणि विल्यम वुंट हे नाव तुम्हाला लक्षात ठेवा. 1862 मध्ये मानसशास्त्राच्या अभ्यासाला एक नवी दिशा, एक नवी चालना देण्याचं काम हे करतायत. 1879 मध्ये जर्मनीतलं लाइप्झिग या ठिकाणी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली. आणि हा प्रश्न अनेक वेळा आला. विल्यम वुंट तुम्हाला माहित असली पाहिजेत. मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा माहित असली पाहिजे. 1879 जर्मनीमधलं लाइप्झिग हे ठिकाण माहित असलं पाहिजे. त्या ठिकाणी ते काय करतायत? प्रयोग करतायत. मानसशास्त्रावर आधारित प्रयोग ते करता आहेत आणि मानसशास्त्राला शास्त्राचा दर्जा भेटावा म्हणून प्रयत्न करतायत. आणि म्हणून त्यांना आम्ही आधुनिक मानसशास्त्राचं जनक ही उपाधी देतोय, विल्यम वुंट यांना. पुढे आपण जातोय. आणखी एक नाव आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. सिग्मंड फ्रॉइड हे नाव आहे. त्यांनी आपलं संशोधन केलं. दैनंदिन जीवनामध्ये आपले चांगले वाईट अनुभव येत असतात. हे अनुभव आपल्या जाणीवेच्या पलीकडे असतात असं त्यांनी त्या ठिकाणी मांडलं. आर्थिक, सामाजिक, नैतिक कारणामुळे हे अनुभव दडपले जाऊ शकतात. काही विषयाचं अस्तित्व आपल्याला जाणवत नसते. याला आपण अवबोधावस्था असं म्हणतो. म्हणून मानसशास्त्र हे अबोधावस्थेचं बोध आणि अबोधावस्थेचं शास्त्र आहे असं सिग्मंड फ्रॉइड म्हणतायत. अबोध म्हणजे जे आपल्याला वरून कळत नाहीये पण आतमध्ये आहे. आपण म्हणतो ना आपलं दुसरं मन एक, ज्याच्यावर आपलं कंट्रोल नाहीये. असं आपल्या नकळत काही गोष्टी त्या ठिकाणी डेव्हलप होत असतात मनामध्ये. पुढे स्मिथ आणि वॅटसन यांनी काय केलं? वर्तनाचा आणि त्याच्याशी निगडीत प्रक्रियांचा अभ्यास करणारं शास्त्र अशी व्याख्या मांडली. बघा वर्तनावर ही बिहेवियरकडे येत आहेत. आता लक्षात घ्या कोण कुठे हे करतायत. या व्याख्यांवर प्रश्न तुम्हाला आहे. यांचं म्हणणं होतं की एखाद्या विषयाचा पद्धतशीर अभ्यास करणं आणि मग त्याच्यातून त्या वर्तनाचा अभ्यास त्यांनी केला. पुढे मग शास्त्राचे प्रकार वैज्ञानिक, मानवी जीवनावर आधारित असे प्रकार पाडले गेले. आता बघा मानसशास्त्राचे काही गाजलेले व्याख्या आपल्याला माहित असेल. तुम्हाला जोड्या लावा येऊ शकतं किंवा ही व्याख्या कोणाची आहे असाही प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो. हे माहित असावं. बघा मानसशास्त्राची व्याख्या. पहिलं JB वॅटसन काय म्हणतो? वॅटसन
अमेरिकन मानसशास्त्रज्ञ वॅटसन म्हणतोय वर्तनाचं शास्त्र, मानसशास्त्र हे वर्तनाचं शास्त्र आहे. बघा मॅकडुगल काय म्हणतोय, ते मनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. मॅकडुगलचं म्हणणे मनाचा अभ्यास करतंय ते. मानवी मनाचं अनुभव मिश्रित वर्णनात्मक शास्त्र आहे. ते अनुभव असतात, त्याचं वर्णन असतं, ते या ठिकाणी दिलेलं आहे. मॉर्गन, किंग आणि रॉबिन्स काय म्हणतोय, मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचं ते शास्त्र आहे. बघा आता हा रॉबिन्स आणि किंग काय करतोय, मानवेतर प्राणी मिक्स करतोय, फक्त मानवाचं नाही. आपण म्हणतो इतर प्राण्यांना मन नाहीये किंवा काय, तसं नाही. त्यांचं म्हणणं इतर प्राण्यांचं सुद्धा या ठिकाणी वर्तन. आणि डी ॲनिमा या ग्रंथामध्ये अरिस्टॉटल जो आहे तो आत्म्याविषयी माहिती देतो आहे. बघा बरं का, अरिस्टॉटल आत्म्याबद्दलची माहिती देतोय डी ॲनिमा या ग्रंथामध्ये. पुढे आहे ग्रीक तत्ववेत्ता आहे प्लेटो. हा काय करतोय, हा रिपब्लिक या ग्रंथामध्ये व्यक्ती भिन्नतेविषयी विचार मांडतो आहे. बघा प्लेटो, ग्रीक तत्ववेत्ता. आणि मग मानसशास्त्राच्या विविध शाखा सुद्धा आम्हाला माहित असाव्या. त्यामध्ये मग औद्योगिक, सामाजिक, प्राणी, मनोविकृती, शैक्षणिक, बाल मानसशास्त्र, शरीरशास्त्रीय, गुन्हेगारीचं व्यक्ती, या प्रत्येकामध्ये बघा आता तज्ञता किंवा त्या प्रत्येकाचा एक स्वतंत्र अभ्यास शाखा म्हणून आपण तिला जेव्हा मान्यता देतोय तेव्हा त्यामध्ये त्याशी संबंधित गोष्टी येतात. नावातच तुम्ही जेव्हा शैक्षणिक म्हणतात तेव्हा काय येतं, आता याला हा शब्द लक्षात ठेवा, उपयोजित शास्त्र आहे. शैक्षणिक मानसशास्त्र हे उपयोजित म्हणजे काय, उपयोजन करणं म्हणजे आपण जे काही शिकलेलो आहे ते कुठेतरी त्याचा वापर करायचा. शैक्षणिक मानसशास्त्राचंही तेच आहे की ते शिक्षणासंदर्भातले विविध हे जे आहेत सिद्धांत आहेत ते शिक्षणामध्ये लागू करायचे, उपयोजित. आणि मग त्यामध्ये अध्ययन, अध्यापन, त्याच्याशी निगडीत गोष्टींचा अभ्यास आहे. पुढे औद्योगिक मानसशास्त्रामध्ये काय, उद्योग आहे आणि व्यापाराच्या निमित्ताने घडून येणाऱ्या क्रिया प्रतिक्रिया यांचा अभ्यास आहे. बघा उद्योग, व्यापार, त्याच्या संदर्भात. पुढे बाल मानसशास्त्र काय म्हणतंय, त्यामध्ये बालकांच्या विविध टप्प्यांचा अभ्यास आहे. बालकांच्या बौद्धिक, भावनिक आणि क्रियात्मक विकास जो आहे बालकांचा तो कशा पद्धतीने घडून येतो ना, हे इथे म्हणजे नावातच आहे बाल मानसशास्त्र. पुढे सामाजिक मानसशास्त्र आपण कशाला म्हणतोय, बघा बरं का, आता मानवाचा विकास होतोय समाजामध्ये होतोय. सामाजिक मानसशास्त्र व्यक्तीच्या वर्तनामध्ये, समाजामध्ये श्रद्धा, आचार, विचार, आकांक्षा यांचा पगडा आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे याच्यामध्ये आणि याच्यात शरीराची सुद्धा जे काही बदल घडून येतात त्याचा सुद्धा अभ्यास केला जातो सामाजिक मानसशास्त्रामध्ये. तो एक व्यक्तीच्या शरीराबद्दल तेही माहीत असावं. आणि प्राणी, त्यामध्ये प्राण्यांचं वर्तन, ती एक स्वतंत्र शाखा आहे. गुन्हेगारीचं मानसशास्त्र, आता आपण बघा जे काही पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा थोडंसं क्रिमिनल वर्ड आहे त्याचा अभ्यास सध्या फार महत्वाचा झालेला आहे. म्हणजे गुन्हेगार कशा पद्धतीने, गुन्हे का घडतायत, गुन्हे कसे घडतायत, त्याच्या मागचं मानसशास्त्र काय आहे ते समजून घेणं फार महत्वाचं आहे. ती गुन्हेगारी मग कशा पद्धतीने त्या गुन्हेगारीवर मात करता येईल, प्रतिबंध कसा करता येईल, हे सगळं या मानसशास्त्रामध्ये शिकता येणार. आणि व्यक्तिभेदाचं मानसशास्त्र की अनुवंश आणि परिसर हे घटक व्यक्तीच्या याच्यावर कसा परिणाम करतात हे या ठिकाणी समजून घेणं यामध्ये अपेक्षित असतं. मित्रांनो, टीईटीची विजयश्री बॅच आपण नवीन सुरू केली आहे. रेकॉर्डेड घेतोय मॅक्झिमम सेशन, काही सेशन मी लाईव्ह घेतो आहे, पण दोन्ही पद्धतीने तुमचा सिलेबस 100% कव्हर होईल याची काळजी घेतोय. तुम्ही अभ्यासकर्ता ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. 23 नोव्हेंबरची आपली टार्गेट असलेली ही बॅच आपण परफेक्ट आणि तुम्हाला यामध्ये रेकॉर्डेड प्रत्येक तुमचा जो सिलेबस आहे सिलेबस वाईज प्रत्येक घटकाचे लेक्चर्स 1000 पेक्षा जास्त लेक्चर्स भेटणार आहेत. नवरात्री ऑफर आहे त्यामुळे तुम्ही जॉईन होऊ शकतात. आपल्याला खूप सारे विद्यार्थी मित्र ऑलरेडी जॉईन आहेत, तुम्हीही जॉईन व्हा. आणि मागच्या 3 वर्षापासून खूप सारे जण आपले महाराष्ट्रभर शिक्षक म्हणून त्या ठिकाणी जॉईन झाले. तुम्हाला ती एक मोठी संधी आहे, सुवर्ण संधी आहे. कारण याच्यामध्ये आपण जे बेसिक सगळं आहे ते सगळं तुम्हाला शिकवलेलं आहे. शैक्षणिक मानसशास्त्र काय म्हणताय, उपयोजनात्मक शास्त्र आपण त्याला म्हणतोय. ओके, वास्तववादी शास्त्र त्याला म्हणतोय. बघा आणखी एक त्याला काय संज्ञा दिली, एक तर उपयोजनात्मक आपण म्हटलो, दुसरं वास्तववादी आपण त्याला म्हटलो. आणि त्यामध्ये अभ्यास पद्धती ज्या असतात त्या शास्त्रीय अभ्यास पद्धती असतात हेही आपलं माहिती असलं पाहिजे. आता यामध्ये प्रस्थापित सिद्धांत, वेळ, सूत्र इत्यादींचा वापर करून शिक्षण क्षेत्रातल्या समस्या सोडवण्यासाठी या ठिकाणी हे शास्त्र कामाला येतं. आणि यामध्ये अध्ययन करता जो आहे, जो शिकतोय विद्यार्थी, त्याचं वर्तन, त्याच्या वर्तनावर परिणाम करणारे घटक यांचा अभ्यास केला जातो. आणि आपल्यासाठी हे फार महत्वाचं आहे. तुम्ही जेव्हा शिक्षक म्हणून काम करतायत तेव्हा तुम्हाला शैक्षणिक मानसशास्त्राचा तुमचा चांगला अभ्यास असणं फार गरजेचं आहे. आता अध्ययन अध्यापन प्रक्रिया जिथे घडते ती शाळा असेल,
त्या शाळेतला वर्ग असेल, त्या सभोवतालचा परिसर असेल किंवा शैक्षणिक वातावरण असेल, या गोष्टी महत्वाच्या असतात. त्यांचा अभ्यास महत्वाचा असतो. अध्ययन हा शैक्षणिक मानसशास्त्राचा प्रमुख विषय आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. बघा, असा प्रश्न सरळ रिकामी जागात होतो तुम्हाला येते. शिक्षण कसं द्यावं, का द्यावं, कोणी द्यावं, केव्हा द्यावं, कुठे द्यावं, या सगळ्या प्रश्नांचा विचार शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. पुढे बघा, शैक्षणिक मानसशास्त्राच्या मर्यादा काय आहे, लिमिटेशन्स काय आहे, म्हणजे कुठपर्यंत हे करू शकतं काही गोष्टी आणि कुठे याला मर्यादा येत आहेत, लिमिटेशन्स येत आहेत. बघा बरं, शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये स्वतः अंतर्मुख होऊन एखाद्या अनुभवाचं निरीक्षण करावं लागतं. सगळ्यात महत्वाचं इथे अंतर्मुख व्हावं लागेल. अध्यापन हे फक्त शास्त्र नाहीये, ती कला सुद्धा आहे, आर्ट इथे. म्हणजे एखादी बाब आहे, त्याच्या मागे ते वर्तन घडतंय, ते वर्तन का घडतंय, त्याचं कारण ते सगळ्या बाबतीत भेटेलच असं नाहीये. मग या ठिकाणी ही मांडणी जी आहे थोडी वेगळ्या पद्धतीची मांडणी आहे, गुंते याच्यामध्ये आहे, गुंतागुंतीचं मानवी जीवन आहे आणि मग त्याचा अभ्यास करणं एवढा सोपा नाहीये. त्याच्या मर्यादा यांनी सांगितलेल्या आहे. बरं, मानसशास्त्राचा अभ्यास करतोय आम्ही, कोणत्या पद्धतीने करतोय, कोणकोणत्या अभ्यास पद्धती आहे मानसशास्त्राच्या अभ्यासाच्या, हे तुम्हाला माहित असावं. बघा बरं, इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे. तर अभ्यास पद्धतींमध्ये शास्त्रीय पद्धती आहे, जीवनवृत्तांत आहे, प्रायोगिक पद्धत आहे, सर्वेक्षण पद्धत आहे, वैकासिक पद्धत आहे आणि उपचार पद्धती आहे. बघा, अभ्यास पद्धती मनोविश्लेषण, अशास्त्रीय पद्धतीमध्ये पर्यंक आहे, दंतकथा आहे, आत्मनिरीक्षण आहे. बघा बरं का, आता आत्मनिरीक्षण पद्धत जी आहे त्याच्यामध्ये अंतर्मुख होऊन स्वतः केलेल्या अनुभवांचं निरीक्षण करणं म्हणजे निरीक्षण म्हणजे स्वतःचं निरीक्षण करायचं. कारण त्याच्यापेक्षा स्वतःला जाणून घेण्याचा दुसरा उपाय नाही किंवा मानसशास्त्राला जाणून घेण्याचा दुसरा उपाय नाही. मग यामध्ये बिनखर्चिक पद्धत म्हणून आपण ओळखतो, म्हणजे दोन्ही एकच आहे. तुम्ही स्वतःचं निरीक्षण करताय म्हणजे तुम्हाला खर्च लागणारच नाही. प्रायोजकही तुम्ही जे प्रयोजनही तुमचंच आहे, त्याच्यातून तुम्हाला स्वतःचे दोष कमी करता येतात. त्या पद्धतीमध्ये आपल्या मनातल्या भावना आपण स्पष्टपणे सांगू शकतो आणि काळ आणि वेळेचं बंधन या ठिकाणी नाहीये. कुठेही कधीही तुम्ही अंतर्मुख होऊ शकतात. पण दोष काय आहेत, लहान मुलांना जमेल का? लहान मुलाला तुम्ही म्हटलं 2 वर्षाचा मुलगा आहे, चला बाबा स्वतः अंतर्मुख हो आणि तुला काय वाटतं ते आम्हाला सांगा, आता जमेल का? नाही. 5 वर्षाचा असू दे, त्यांचं स्वतःवर तेवढं कंट्रोल आहे का? नाही. निष्कर्ष जे आहेत त्याच्यावर काढलेले ते विश्वासार्ह असतीलच असंही नाही. एखादा व्यक्ती खोटी बोलत असेल, अप्रामाणिक बोलत असेल, तिच्या मनात वेगळंच चाललंय पण ते तुम्हाला सांगताना वेगळं सांगितलं तर तो प्रॉब्लेम आहे. मनोरुग्ण व्यक्ती असेल त्यांनाही चालणार नाही. पुढे मनात लपलेल्या भावना आहेत त्या सुद्धा आम्हाला नाही कळत. ओके, आत्मनिरीक्षण करताना एखादी व्यक्ती काही वेळा तिला काय वाटेल यापेक्षा तिला काय वाटायला हवं ना हे सुद्धा सांगू शकते. खऱ्या गोष्टी बऱ्याच वेळेस लपवल्या जातात, तो यामधला दोष आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता याच्यात घेतलेले जे अनुभव आहेत त्याचा पडताळाही नाही घेता येत की अरे हे खरं आहे की खोटे, पडताळणी नाही करू शकत आपण त्याच्यामध्ये. हे व्यक्ती सापेक्ष असू शकतं, प्रत्येक व्यक्तीचं या ठिकाणी वेगळं मत असू शकतं एकाच अनुभवाच्या बाबतीत. पुढे ती भूमिका एवढी सोपी नाहीये. प्रयोज्य आणि प्रायोजक दोन्ही भूमिका निभावणं आणि दुसरं म्हणजे एखाद्या प्रसंगाचं निरीक्षण न करणं म्हणजे अनिरीक्षण, चुकीचं निरीक्षण करणं म्हणजे अपनिरीक्षण, त्याही बाबी या ठिकाणी घडू शकतात. मग त्याला सांगितलं आपण आत्मनिरीक्षण कर, पण सगळ्याच गोष्टींचं होईल असं नाही. मग त्याच्यातून ती 2 गोष्टी आल्या, अनिरीक्षण आणि दुसरं चुकीचं झालं तर अपनिरीक्षण. आता येतो दुसरा मुद्दा, तो म्हणजे बाह्य निरीक्षण. नावातच बाह्य. आता यामध्ये वस्तुनिष्ठ निरीक्षण असणं गरजेचं आहे. दुसरं कोणतरी, आता मुलाखत समजा, मुलाखत याचाच प्रकार म्हणून आपण निरीक्षणच करतायत ते, पण तिथे तटस्थपणा असला पाहिजे ना. त्याच्या नोंदी त्या तात्काळ केल्या गेल्या पाहिजे आणि त्याच्यावर आवड निवड पूर्वग्रह यांचा परिणाम होऊ नये. नाही, हा मुलगा मागे चांगला तेव्हा मस्त याने भूमिका निभावली होती, आताही हा तसाच असेल असं काही नाही. आता याच्यातून काय होतं, निरीक्षण पद्धती आहे, तुम्ही कोणाच तरी निरीक्षण करताय, ऑब्झर्वेशन, एक तर वेळ कमी लागतो, कमी वेळेमध्ये होणार आहे. दुसरं वस्तुनिष्ठता याच्यात आहे. लहान मुलांचा अभ्यास करणं, गतिमंद मनोविकृत मानके यांच्यासाठी उपयुक्त आहे. मानवेतर प्राणी यांचा सामाजिक अभ्यास याच्यातून करता येतो. आधुनिक साधनांचा वापर करून निरीक्षणामध्ये अचूकता आणता येते, हे आम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ओके, इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे. आता दोष काय आहे, बाह्य निरीक्षणाचा दोष काय आहे? बाहेरून कोणतरी निरीक्षण करते, दोष काय आहे? तर याच्यामध्ये अंतर्मुख वर्तनाचा अभ्यास नाही करतायत, बाहेरून चाललंय बघतायत, ठीक आहे. जे व्यक्तीचे किंवा प्राण्यांचे निरीक्षण करायचे त्याच्यावर आपल्याला ताबा नाही मिळवता येत दुसऱ्या व्यक्तीवर, तो एक मुद्दा आहे. आपलं निरीक्षण होत आहे हे जर त्याला समजलं तर मग तो जरा अरे मला कोणतरी बघतंय
माझं कोणतरी निरीक्षण करतोय असं म्हटलं की मग तो चांगलं वागण्याचा प्रयत्न करू शकतो तेवढा तात्पुरता, तो एक प्रॉब्लेम आहे. बरं, सतत हेच करायचं म्हणजे निरीक्षकही थकू शकतो, त्याचे इफेक्ट होऊ शकतात. पूर्वग्रह जर असेल याच्या डोक्यात की याच्याबद्दल एखादं की नाही हा असाच आहे, तो किती चांगला वागला तर त्याला तेच नाचता येईना, मग ते काय नावडतीची मीठ आळणी तसा कार्यक्रम होऊ शकतो. पुढे आंतरिक घटक जे आहे त्याच्यावर आम्हाला त्या ठिकाणी नियंत्रण नाही ठेवता येत, बाहेरून जे दिसतं तेवढं ठीक आहे, आणि नोंदी जर तत्काळ झाल्या नाही तर मग तोही विषय आहे. म्हणजे नंतर काहीतरी स्मरणावर आधारित नोंदी केल्या त्या अर्धवटही असतं. आता पुढचं जी पद्धती आहे ती दंतकथा पद्धत. बघा, अध्यापनाच्या पद्धतीमध्ये निरीक्षणाचा अभाव असतो. 1-2 घटकांच्या आधारे किंवा अपुऱ्या माहितीवरून नियम सिद्धांत प्रस्थापित केला जातो, त्याच्यामुळे निरीक्षण आणि प्रयोगाला पुरेसं स्थान या ठिकाणी नसतं. दंतकथा आहे ना, सांगासुंगीवरचा कार्यक्रम आहे हा, अशास्त्रीय पद्धत म्हणतो आपण हिला. जे घडलंय ते कोणत्या आधाराशिवाय त्याचा नियम बनवला जातो, एका व्यक्तीच्या बाबतीत घडलेल्या प्रसंगावरून सर्वसामान्य निष्कर्ष काढला जातो, म्हणजे त्यामुळे हिला दंतकथा पद्धतीला एक अशास्त्रीय पद्धत म्हटलं जातं. म्हणजे तुम्हाला किमान एवढं माहित असतं की दंतकथा पद्धत ही एक अशास्त्रीय पद्धत आहे. आता ही पर्यंक पद्धत काय आहे, ही सुद्धा अशास्त्रीय आहे. यामध्ये कमी निरीक्षणावरून जास्त तर्क काढला जातो. मग थोडंसं निरीक्षण करायचं आणि त्याच्यावरून बऱ्याचशा गोष्टी मग फेकायच्या, असं अर्धवट असू शकते. निष्कर्ष वास्तविक असतीलच असे नाही. शीतावरून भाताची परीक्षा करणे अशा पद्धतीचा हा वापर आहे, त्यामुळे हिला सुद्धा आपण शास्त्रीय म्हणत नाही. पुढे प्रायोगिक पद्धत म्हणजे काय बघा बरं. प्रायोगिक पद्धत विल्यम वुंट आपण बघितलं, 1879 जर्मनी, लिपजिंग पहिली प्रयोगशाळा, आणि खऱ्या अर्थाने प्रयोगांना सुरुवात आहे. इथून शास्त्र याला आधार भेटतोय. मग प्रायोगिक पद्धतीची गुणवैशिष्ट्य काय आहे, चांगल्या बाबी काय आहेत? यामध्ये एकतर पूर्वग्रह नाही चालत. पूर्वग्रहाला याच्यामध्ये थारा नाहीये. प्रयोग करून निष्कर्ष काढले जातात, ते वस्तुनिष्ठ असतात, ते विश्वासार्ह असतात. प्रयोग करून काढलेले आहे ना ते, त्यामुळे ही पद्धत शास्त्रशुद्ध पद्धती मानली जाते. आणि या पद्धतीचा वापर करून एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाचा वस्तुनिष्ठ अभ्यास आपल्याला करता येतो. या पद्धतीने काढलेले निष्कर्ष पुन्हा पुन्हा तपासून सुद्धा बघता येतात. आता मर्यादा काय आहे हो प्रायोगिक पद्धतीच्या, काय वाटतं तुम्हाला मर्यादा? तर अत्यंत खर्चिक अशी ही पद्धत आहे. खर्च लागतो याच्यामध्ये, खर्चिक आहे. प्रयोग करायचा आहे, तज्ञ व्यक्ती लागतील, त्यांची वृत्ती योग्य लागेल. एखाद्याला प्रयोग करतोय असं समजलं तर तो कृत्रिमरित्या त्या ठिकाणी वागू शकतो. वातावरण निर्मिती त्या ठिकाणी करावी लागते या पद्धतीमध्ये, आणि खर्चिक महत्वाचं आहे. समोरच्या व्यक्तीकडून त्या ठिकाणी सहकार्य भेटलं पाहिजे, नाही तर मग नाही. मुलाखत पद्धत काय आहे बघा. मुलाखत पद्धत आपण वरती जे निरीक्षण म्हटलं होतं ते थोडं वेगळं, ते फक्त बघायचंय. या मुलाखतीमध्ये आंतरक्रिया आहे. एखाद्या व्यक्तीविषयी, एखाद्या प्रसंगाविषयी सखोल माहिती मिळवण्यासाठी मुलाखत आम्ही वापरतो. काही प्रश्नांची प्रश्नावली तयार करून मुलाखत देणाऱ्याला हे प्रश्न विचारले जातात, त्याच्याकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे या ठिकाणी पूर्वग्रहाला थारा नाहीये, लक्षात ठेवा. जे आहे समोर घडतंय ते. बरं, मग मुलाखतीचे गुण काय आहे? याच्यामधून जो अध्ययन आरती आहे, म्हणजे विद्यार्थी समजा, त्याच्या समस्या आम्हाला समजून येतात की अरे काय प्रॉब्लेम आहे, आणि कमी वेळेमध्ये जास्त माहिती, खर्चही जास्त नाहीये, कमी खर्चिक आहे. मुलाखत देणाऱ्यावर नसून ती घेणारा किती भारी आहे मुलाखत घेणारा, त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आणि तो काय फार तज्ज्ञ असावा, काही मुलाखत देणारा तर काही तज्ज्ञाची गरज नाही, घेणारा तज्ज्ञ असावा. पुढे मर्यादा काय आहे, तर घेणारी व्यक्ती तज्ज्ञ असावी, ही मर्यादा आहे. ती जर तज्ज्ञ नसेल, मुलाखत फसली. काही वेळा चुकीची माहिती सुद्धा मिळू शकते ना. मुलाखत देण्यासाठी सुरुवातीला प्रश्नावली तयार करणं गरजेचं असतं, त्याला उपप्रश्न तयार करणं गरजेचे असतात. चुकीचे प्रश्न विचारले गेले तर मुलाखत देणारा जो आहे त्याच्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. ही कला आहे, हे शास्त्र आहे. मुलाखतीतली व्यक्ती तज्ज्ञ असावी, प्रश्न लवचिक असावे, उद्दिष्ट निश्चित करून त्यानुसार प्रश्नांची रचना केलेली असावी, हे या ठिकाणी अपेक्षित आहे. एक चांगली पद्धती आहे मुलाखत पद्धत सुद्धा, हे लक्षात ठेवा. आपण जे पुस्तक वापरतोय ते शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 आणि 2 संपूर्ण मार्गदर्शक गाईड आहे. टीईटीचं अजित कुमार संपादक आहे, पब्लिकेशन बी आहे. जबरदस्त पुस्तक आहे, तुम्ही एकदा पुस्तक दुकानात जाऊन चालून बघू शकतात. जवळपास सगळे मुद्दे याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. नवीन आवृत्ती आहे. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर आपण याच्यावरची सेशनही घेतोय, ते तुम्ही बघू शकतात. 1200+ पेजेस, म्हणजे मोठं पुस्तक आहे. सगळं तुमचं पेपर 1 आणि पेपर 2चं 2013 ते 24ची प्रश्नपत्रिका जी आहे त्या सुद्धा याच्यात आहे, हे तुम्हाला माहित असावं. ओके, चला या ठिकाणी आपण थांबतोय. तुम्हाला लेक्चर आवडत असतील लाईक करत चला, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.